घुग्गुस नगर परिषदचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सत्ताधारी नगरसेवकांना घेऊन गोव्याला मोज करण्यासाठी गेलेले आहे। प्रशिक्षणाच्या नावाखाली जनतेच्या पैशाची लूट होत आहे। सामान्य फंडातून म्हणजे घर टॅक्सच्या पैशातून गोर गरीब जनता जो आपला टॅक्स घुग्गुस नगर परिषदला भरतात त्या पैशातून 20 लाख रुपयाची उधळपट्टी करण्यासाठी ही सहल गोव्याला गेलेली आहे। या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आपण चंद्रपूर वन अकादमी सारखं सेंटर आहे, त्याच्यानंतर नागपूरमध्ये विविध सेंटर आहे, मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये सेंटर आहे। मग हे गोव्याचीच मजा का बरं? गोव्याच्या हवेमध्ये काय जादू आहे की आपल्याला ह्या सगळ्या प्रशिक्षणासाठी तिथे जावं लागत आहे। अनेक संस्था प्रशिक्षण आयोजित करतात, नामवंत संस्था आहे। असे असताना सुद्धा या संस्थेने फक्त गोव्याला प्रशिक्षण ठेवलं म्हणून हे नगरसेवक गोव्याला प्रशिक्षणासाठी गेलेले आहे। इकडल्या बाजूने नळाला पाणी नाही, आरो मशीन पूर्णतः बंद आहे। 4 महिने झाले एक सुद्धा नवीन लाईट नगर परिषदने विकत घेतलेला नाही। इथले जे कर्मचारी कंत्राटी कर्मचारी त्यांचा 3-3 महिन्यापासून पगार नाही। अशा परिस्थितीमध्ये आपण मोज करण्यासाठी गोव्याला जात आहे। माझ्या घुग्गुसच्या जनतेला आव्हान आहे की पूर्ण आपण ज्या पद्धतीचे नगरसेवक निवडून दिलेले आहे विचार करायला भाग पाडणारी गोष्ट आहे। आज परिस्थिती कशी आहे? या परिस्थितीमध्ये आज गावाची सेवा करायचं सोडून सर्व नगरसेवक आणि सत्ताधारी जे पदाधिकारी आहे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व गोव्याला 5 स्टार हॉटेलमध्ये मोज करण्यासाठी गेलेला आहे। त्याचा निषेध म्हणून आम्ही गोवा आंदोलन म्हणजे गोवाच सरळ डायरेक्ट घुग्गुस नगर परिषद मध्ये आणलेला आहे आणि गोवा आंदोलन आज आम्ही यशस्वीपणे पार पाडलेला आहे।